लहान भुकेसाठी खमंग चटपटीत असा हा कुरकुरीत चिवडा भूक लागली तर पटकन खाऊ शकेल असा हा चटपटीत खमंग मुरमुऱ्याचा लसूण चिवडा। वेळेनुसार चिवड्याचे प्रकार सुद्धा खूप सारे येतात, त्यातलाच प्रकार म्हणजे आज आपण खमंग मुरमुऱ्याचा लसूण चिवडा बघणार आहोत। एकदम वेगळ्या पद्धतीने बनवला जातो, त्यामुळे मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल। आणि हो, आपण या भडंगसाठी खास असा सिक्रेट मसाला सुद्धा तयार केला आहे, जो आजवर तुम्ही कुठेही पाहिला नसेल। तर नमस्कार, मराठी स्वयंपाक मध्ये आज आपण खमंग असा कुरकुरीत लसूण चिवडा बघणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर लसूणी चिवडा करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो मुरमुरे घेतले आहे। मार्केटमध्ये हे मुरमुरे आपल्याला सहजतेने मिळून जातात, अगदी 30 ते 40 रुपये किलोनी हे मुरमुरे मिळतात। तर मी या ठिकाणी अर्धा किलो लसूण भडंग करणार आहे, तर त्यासाठी मी अर्धा किलो मुरमुरे घेतले आहे। थोडे थोडे करून मी हे मुरमुरे एका चाळणीने चाळून घेणार आहे। आता हे मुरमुरे आपण एका गाळणीने चांगले असे चाळून घेऊया, जेणेकरून यामधली जी घाण असते ती संपूर्ण निघून जाईल, किंवा जो खडा वगैरे असेल तो सुद्धा निघून जाईल। तुम्ही या मुरमुऱ्याऐवजी जे भडंगचे मुरमुरे असतात ते सुद्धा घेऊ शकता। तर बघा, मी अशा पद्धतीने हे मुरमुरे चांगले असे चाळून घेतलेले आहे। आता लगेचच आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे। कढईमध्ये आपल्याला हे सर्व मुरमुरे भाजून घ्यायचे। मंद गॅसवर आपल्याला हे मुरमुरे भाजायचे। आता मुरमुरे भाजत असताना आपल्याला कढई ही जाडबुडाची घ्यायची आहे। आता हे मुरमुरे आपण एकदम कमी गॅसवर सतत हलवत राहायचे, ज्यामुळे आपला जो लसूण चिवडा आहे तो लवकर मऊ पडणार नाही, मस्त असा कुरकुरीत राहील। कारण सध्याला पावसाचे वातावरण असल्यामुळे हा चिवडा बऱ्याचदा साधा असो सुद्धा, आणि मग तो हवा तसा चवदार सुद्धा लागत नाही। तर हे बघा, हे मुरमुरे थोडेसे आपले हाताला असे गरम लागले की लगेचच आपण हे मुरमुरे एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे। तर मुरमुरे मी थोडेसे असे हातावर चोळून दाखवते की त्याचा असा पटकन हा चुरा होतोय, म्हणजे आपले मुरमुरे छान असे कुरकुरीत झालेले आहे, छान असे भाजून झालेले आहे। आता लगेचच आपण हे मुरमुरे एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया, आणि उरलेले सगळे मुरमुरे आपण अशाच पद्धतीने मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे। तर संपूर्ण मुरमुरे आपले छान असे भाजून झालेले आहे, छान असे कुरकुरीत सुद्धा झालेले आहे। आता चिवड्याकरिता आपल्याला काहीतरी साहित्य लागणार आहे, तर ते साहित्य बघूया। तर मी या ठिकाणी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। अर्धा वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे। अर्धा वाटी सुको खोबरं अशा पद्धतीने पातळ कापून घेतलेला आहे। अर्धा वाटी कढीपत्ता घ्यायचा आहे, आणि अर्धा वाटी आपल्याला या ठिकाणी अशा मोठ्या आकारात हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे। आता आपल्याला हे साहित्य तळायचे आहे। तर या ठिकाणी मी एक गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल छान असे कडकडीत तापवून घेतले आहे। एक झाऱ्या घेतल्या, त्या झाऱ्यावर अशा पद्धतीने शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे, नाहीतर आपले हे शेंगदाणे खूप असे काळपट होते। शेंगदाणे आपण छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेतल्यामुळे आपल्या या चिवड्याला छान असा नॉटी फ्लेवर येणार आहे, त्यामुळे शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्या। तर हे बघा, शेंगदाणे आपण छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेतले, ते सुद्धा आपण एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊया। नंतर लगेच आपण अशा पद्धतीने एक झाऱ्या ठेवायचा, त्यामध्ये आपण खोबरं घालायचं। आता खोबरं घातल्यावर तेलाचे तापमान हे आपल्याला मंद असायला हवे। आता हे खोबरे सुद्धा आपल्याला मंद गॅसवर हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। खूप जास्त आपल्याला डार्क रंगापर्यंत तळायचे नाही, नाहीतर हे खाताना व्यवस्थित लागत नाही। खोबरे मी या ठिकाणी पातळ कापून घेतले होते, त्यामुळे हे पटकन तळले गेले। आता हे सुद्धा आपण त्या चिवड्यावर काढून घेऊया। त्यानंतर लगेचच झाऱ्या घेतला आहे, त्या झाऱ्यावर मी अशा पद्धतीने कढीपत्ता घेतला। कढीपत्ता आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आता मी अशा पद्धतीने झाऱ्या वापरत आहे तळण्यासाठी। झाऱ्या वापरल्यामुळे आपले जे तळण्याचे पदार्थ असतात ते हे पटकन तळल्या जातात, खूप जास्त करपत नाही, त्यामुळे तळण्यासाठी अशा पद्धतीचा झाऱ्या वापरा। आता हा आपण कढीपत्ता सुद्धा छान असा कुरकुरीत तळून घेतला आहे, तो सुद्धा आपण एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊया। नंतर लगेचच आपण या झाऱ्यावर मोठ्या आकारात कापून घेतलेली जी हिरवी मिरची होती ती आपल्याला घालायची आहे। आता ही हिरवी मिरची सुद्धा आपल्याला छान अशी खमंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता, ही हिरवी मिरची सुद्धा छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतली, ती सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। पुन्हा एकदा कढईमध्ये झाऱ्यामध्ये मी अशा पद्धतीचा लसूण ठेचून घेतला होता, तो आपण हा ठेचलेला लसूण या झाऱ्यामध्ये टाकायचा, आणि तो सुद्धा आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, लसूण हा आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। जर आपण हा लसूण कुरकुरीत होईपर्यंत तळला नाही तर आपला चिवडा हा
मऊ पडण्याची शक्यता असते, त्यामुळे लसूण हा छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या। तर हे बघा, हा लसूण मी छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला। हा लसूण सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर हे बघा, आपले या ठिकाणी सर्व साहित्य तळून झालेले आहे। तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार साहित्य सुद्धा वापरू शकता। तर जे आपले घरातले अवेलेबल साहित्य असतात त्यातूनच हा चिवडा तयार होतो। आता आपल्याला या चिवड्यासाठी एक सिक्रेट मसाला तयार करायचा आहे। तर त्या मसाल्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये 3 चमचे मी या ठिकाणी साखर घातली आहे। 1 ते 1.5 चमचा आपल्याला लाल मिरची पावडरचा वापर करायचा। तर मी या ठिकाणी लाल मिरची पावडर, जी काश्मीरी लाल मिरची पावडर असते ती वापरली आहे, ज्याने आपल्या या चिवड्याला रंग छान येणार आहे। त्यानंतर पाव चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ घालायचं। नंतर या ठिकाणी 3 चमचे मी या ठिकाणी चिवडा मसाला घातलेला आहे। अर्धा चमचा धना पावडर घालायची आणि आपल्या या चिवड्याला छान असा चटपटीत फ्लेवर येण्याकरिता मी या ठिकाणी साधारण 1 चिमूटभर सायट्रिक ॲसिड घातलेले आहे, जे आपले लिंबूसत्व असतं तेच मी या ठिकाणी घातलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये जो कुरकुरीत तळून घेतलेला लसूण होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि याला आपण छान असे बारीक वाटून घ्यायचे। तर हे बघा, आपण हा मसाला छान असा बारीक वाटून घेतलेला आहे। या मसाल्यामुळे आपल्या या चिवड्याला छान असा नॉटी फ्लेवर येणार आहे, चटपटीत होणार आहे। आपण लसूण या मसाल्यांमध्ये वापरल्यामुळे या मसाल्यांमध्ये हा लसूण छान असा मुरला जातो। असं केल्यामुळे आपला कमी लसूण वापरून सुद्धा आपल्या चिवड्याला छान अशी टेस्ट येते। सोबतच आपण या मसाल्यामध्ये मीठ देखील वापरले आहे। मीठामुळे हा लसूण छान असा बारीक सुद्धा होतो आणि चिवडा संपत आला की त्याचा शेवट मसाला जो खाली उरतो, तर अशा केल्याने तो मसाला सुद्धा खाली उरणार नाही। तर अशा पद्धतीने आपला घरगुती चिवडा मसाला तयार झाला। आता आपल्याला या चिवड्याला छान अशी फोडणी द्यायची आहे। त्याकरिता मी जे आपण तळलेले तेल होते त्यातले सर्व तेल काढून घेतले, फक्त 2 चमचे तेल शिल्लक ठेवले। तेल हे छान असे कोमट झालेले होते। कोमट तेलामध्ये हा आपण तयार केलेला सिक्रेट मसाला घातला। तो आपण साधारण अर्धा मिनिट ते 1 मिनिट छान परतवून घेतला। आता परतलेला मसाला आपण या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे, कारण आपण लसूण हा बारीक करून घेतलेला आहे। याला परतायला खूप जास्त काही वेळ लागणार नाही आणि आपले मसाले सुद्धा छान असे परतून झालेले आहे। तयार झालेली फोडणी लगेचच मी या मुरमुऱ्यावर काढून घेतली आहे। आता हे मुरमुरे आपल्याला या फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। या मुरमुऱ्यांना हा मसाला छान असा चोळून चोळून लावायचा आहे, जेणेकरून या मुरमुऱ्यांना सर्वीकडून मसाला छान असा लागला जाईल आणि मग चिवड्याचा रंग सुद्धा छान येईल। हा मसाला गरम असताना चिवड्याला पटापट चोळून घ्यायचा, जेणेकरून हा चिवडा व्यवस्थित असा सर्वीकडून लागल्या जाईल, मसाला व्यवस्थित होईल। तर मला ते छोटी परात पडत होती, त्याकरिता मी या ठिकाणी मोठ्या भांड्यामध्ये हा चिवडा छान असा मिक्स करून घेतला आहे। चोळून चोळून छान असा व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता सर्वीकडून व्यवस्थित असा मसाला लागल्या गेला आहे। आपण या चिवड्यामधले सर्व साहित्य छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहे, ज्यामुळे हा चिवडा लवकर असा मऊ पडणार नाही। आता या चिवड्यामध्ये तुम्ही आवडीनुसार शेव किंवा फरसाण सुद्धा घालू शकता। तर खमंग कुरकुरीत अगदी चटपटीत चवीचा चिवडा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे। 10 ते 15 मिनिटांमध्येच तयार होतो। जास्ती काही याला साहित्य सुद्धा लागत नाही। खायचे असेल तर असे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून खा, अप्रतिम लागतो। मला तर अशाच पद्धतीचा आवडतो, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। कसा झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा। येणाऱ्या गौरी गणपतीच्या उत्सवाकरिता किंवा मधल्या वेळेच्या भुकेकरिता हा चिवडा अगदी परफेक्ट आहे। आपण या चिवड्यासाठी लसूणचा जो मसाला तयार केला आहे त्याने या चिवड्याला अगदी चटकदार चव येते। छान असा उत्तम आपला या ठिकाणी चिवडा तयार करून झालेला आहे। तर तुम्हाला आजचा हा खमंग चटपटीत हा मुरमुऱ्याचा चिवडा कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। तर पुन्हा भेटूया अशाच छान व सुंदर चटपटीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।